नमस्कार. मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे. मी लाडगाव येथून बोलतो आहे. तालुका अकोट, जिल्हा अकोला, राज्य महाराष्ट्र. मी आपणास माझी जी संस्था आहे, सौ सुनंदा बोंद्रे सेल्फ पब्लिशर उद्योग संस्था, लाडगाव, तालुका अकोट, जिल्हा अकोला, राज्य महाराष्ट्र, या संस्थेच्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देत आहे. ही जी आपली संस्था आहे, ही संस्था रजिस्ट्रेशन करण्यामागचा जो मुख्य हेतू आहे, तर या संस्थेच्या अंतर्गत विविध पुस्तकांची निर्मिती करणे, त्याच्यामध्ये मग काही शैक्षणिक पुस्तकं असतील, काही प्रेरणात्मक पुस्तकं असतील, त्यानंतर काही दिवाळी अंक असतील, विविध प्रकारचे मॅगझिन्स आहेत, त्यानंतर काही साप्ताहिक किंवा वर्तमानपत्र चालू करणे, हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. आणि यासोबतच या संस्थेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील युवक युवतींना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणे, विविध प्रोजेक्ट अंतर्गत, हा सुद्धा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. आणि आता सध्याला या संस्थेच्या अंतर्गत एक शैक्षणिक प्रोजेक्ट चालू करण्यात आलेला आहे. आणि हा प्रोजेक्ट तब्बल महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये आपण चालू करत आहोत. म्हणजे जवळपास आपण पूर्ण महाराष्ट्र सध्या घेत आहोत या प्रोजेक्ट करिता. तर याच्यामध्ये आपण 2 पार्ट पाडलेले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये आपण दिवाळीच्या आधी हा प्रोजेक्ट रन करत आहोत आणि काही जिल्ह्यांमध्ये दिवाळीच्या नंतर आपण हा प्रोजेक्ट रन करत आहोत. आता ही जी संस्था आहे, तर या संस्थेच्या अंतर्गत जे विविध प्रोजेक्ट आपण घेत आहोत शैक्षणिक, त्याच्या मागचा महत्वाचा उद्देश काय आहे? महत्वाचा उद्देश हा आहे की याच्यामध्ये जे विविध बेरोजगार राहतात, ज्यांना रोजगार नाही आहे, तर अशा लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे, हा या पाठीमागचा एक मुख्य उद्देश आहे. आता याच्यामध्ये सध्या आपण एक स्पर्धा परीक्षेच्या पेपरचा उपक्रम घेत आहोत. आणि आता हा जो उपक्रम आहे, स्पर्धा परीक्षेच्या पेपरचा उपक्रम, यालाच आपण जनरल नॉलेजच्या पेपरचा उपक्रम सुद्धा म्हणू शकतो, किंवा आपण याला एक सामान्य ज्ञानच्या पेपरचा उपक्रम सुद्धा आपण म्हणू शकतो. आणि हा उपक्रम सध्याला आपण विद्यार्थ्यांसाठी घेत आहोत. याच्यामध्ये जे विद्यार्थी आहेत, तर विद्यार्थी केंद्रित हा आपला प्रोजेक्ट आहे. आता यामध्ये जे फील्डवर काम करणारे जे एम्प्लॉईज आहेत, ज्यांना ज्यांना या प्रोजेक्टमध्ये काम करायचं आहे, तर त्यांना सांगू इच्छित आहे की याच्यामध्ये कशा पद्धतीनं तुम्हाला काम करावं लागते. तर तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये सर्वात अगोदर आपण तुम्हाला एक संस्थेचं आय कार्ड उपलब्ध करून देणार आहोत. त्यासोबतच प्रत्येक स्कूलला तुम्हाला व्हिजिट करावी लागेल. त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला जे काही मुख्याध्यापक आहेत, HM सर आहेत, विविध कॉलेजचे प्राचार्य असतील किंवा विविध स्कूलचे प्राचार्य आहेत, त्यांना तुम्हाला सुरुवातीला भेटावं लागते. आणि आपला जो स्पर्धा परीक्षेच्या पेपरचा जो उपक्रम आहे, त्या उपक्रमाच्या संदर्भात यांना माहिती सांगायची असते आणि त्यांच्याकडून परमिशन घ्यायची असते. पण यांच्या स्कूलला व्हिजिट करायच्या अगोदर आपल्याकडे, आपण ज्या प्रोजेक्टच्या अंतर्गत, ज्या संस्थेच्या अंतर्गत काम करत आहोत, त्याचं आपल्याकडे एक आय कार्ड असणं आवश्यक आहे. आणि त्यासोबतच प्रत्येक स्कूलला जेव्हा आपण प्राचार्यांना किंवा मुख्याध्यापकांना जेव्हा आपण भेटायला जातो, त्यावेळेला आपल्याकडे त्या संस्थेचं, त्या प्रोजेक्टच्या संदर्भात एक लेटर असणं आवश्यक आहे, जे आपल्याला प्रत्येक स्कूलमध्ये गेल्यानंतर किंवा कॉलेजमध्ये गेल्यानंतर प्रिन्सिपलला, HM सरांना किंवा मुख्याध्यापकांना किंवा हेडमास्टरला आपल्याला ते द्यायचं असते. तर तुम्हाला सगळ्यात अगोदर आपल्या या संस्थेच्या अंतर्गत एक तुम्हाला आय कार्ड तयार करून देण्यात येणार आहे आणि त्याच्यासोबतच प्रत्येकाला एक लेटर सुद्धा देण्यात येणार आहे विविध स्कूलमध्ये देण्यासाठी. आणि त्याच्यानंतर यानंतर मग तुम्ही विविध स्कूलमध्ये जायचं आणि विविध स्कूलमध्ये गेल्यानंतर तिथले जे प्राचार्य आहेत, प्रिन्सिपल आहेत किंवा विविध स्कूलमधले हेडमास्टर आहेत, मुख्याध्यापक आहेत, त्यांना भेटायचं, त्यांना आपल्या प्रोजेक्टच्या संदर्भात माहिती द्यायची आणि त्यांच्याकडून परमिशन घ्यायची, त्यांच्या स्कूलमध्ये आपला
हा स्पर्धा परीक्षेच्या पेपरचा किंवा सामान्य ज्ञानाच्या पेपरचा किंवा जनरल नॉलेजच्या पेपरचा उपक्रम राबविण्यासाठी जर त्यांनी आपल्याला परमिशन दिली तर मग त्यांच्या स्कूलमध्ये विविध क्लास जे आहेत त्या विविध क्लासमध्ये तुम्हाला जावं लागेल आणि विविध क्लासमध्ये गेल्यानंतर जे विद्यार्थी राहतात त्या विद्यार्थ्यांना आपल्या या प्रोजेक्टच्या संदर्भात तुम्हाला माहिती द्यावी लागणार आहे. मग ते जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना तो जो क्वेश्चन पेपर आहे त्या क्वेश्चन पेपरवर रोल नंबर असतात. रोल नंबर कसा टाकायचा त्याबद्दल तुम्हाला सूचना करायच्या असतात. त्यानंतर त्या पेपरची फी विद्यार्थ्यांना सांगायची असते आणि विद्यार्थ्यांना किती दिवस हा पेपर सोडवायला आपण देणार आहोत त्याची विद्यार्थ्यांना माहिती द्यायची असते आणि हा पेपर आपण केव्हा सबमिट करणार आहोत याची माहिती विद्यार्थ्यांना द्यावयाची असते जी आहे. तर त्यावेळेला त्या विद्यार्थ्यांना सगळ्यात अगोदर विद्यार्थ्यांना सांगायचं की हा जो पेपर आहे हा पेपर तुम्हाला आम्ही घरी देणार आहोत सोडवण्यासाठी. हा पेपर विद्यार्थ्यांना 3 दिवसासाठी किंवा 4 दिवसासाठी घरी सोडवायला द्यायचा आहे. तर ही सूचना विद्यार्थ्यांना द्यायची की तुम्हाला हा पेपर आम्ही घरी देणार आहोत सॉल्व्ह करण्यासाठी 3 किंवा 4 दिवसासाठी. आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना या पेपरची फी सांगायची. या पेपरची फी आपण 60 रुपये या पेपरची फी आपण घेणार आहोत. आता याच्यामध्ये हा जो पेपर आहे तर हा पेपर विद्यार्थ्यांना घरी दिल्यानंतर विद्यार्थ्यांकडून तो आपल्याला सबमिट करून घ्यायचा असतो. त्याच्या संदर्भात सुद्धा विद्यार्थ्यांना सूचना द्यायची. विद्यार्थ्यांना एक सबमिशनची तारीख सांगायची आणि विद्यार्थ्यांकडून तो एका विशिष्ट दिवशी 3 ते 4 दिवस विद्यार्थ्यांनी पेपर सॉल्व्ह केल्यानंतर त्यांच्याकडून हा पेपर तुम्हाला स्वतः स्कूलमध्ये जाऊन विद्यार्थ्यांकडून सबमिट करून घ्यावा लागेल. तर विद्यार्थ्यांना त्यामुळे सबमिशनची एक तारीख सांगायची अमक्या अमक्या दिवशी आपण हा पेपर सबमिट करणार आहोत. तर त्या संदर्भातली तारीख विद्यार्थ्यांना द्यायची असते आणि ते पेपर तुम्ही स्वतः विद्यार्थ्यांकडून जमा करून घ्यायचे असतं. आता याच्यामध्ये जे क्वेश्चन पेपर आहेत हे आपण विद्यार्थ्यांना घरी देऊन टाकत असतो आणि त्यासोबत ओएमआर शीट देत असतो. तर याच्यामधल्या फक्त सबमिशनच्या वेळेला काय जमा करायचं आहे तुम्ही काय सबमिट करायचं आहे तर विद्यार्थ्यांकडून फक्त ओएमआर शीट सबमिट करायचे आहेत. क्वेश्चन पेपर जो आहे हा विद्यार्थ्यांना आपल्याला देऊन टाकायचा असतो. विद्यार्थ्यांकडून क्वेश्चन पेपर वापस घ्यायचा नाही. फक्त त्याच्याकडून सॉल्व्ह केलेली जी ओएमआर शीट आहे तर ती आपण वापस घ्यायची आहे किंवा त्या ओएमआर शीटला आपण साध्या भाषेमध्ये काय म्हणतो आहे उत्तरपत्रिका असं त्याला म्हणतो आहे. म्हणजे जेव्हा सबमिशनच्या वेळेला विद्यार्थ्यांकडून आपण काय घ्यायचं तर त्यांच्याकडून ओएमआर शीट किंवा त्यांच्याकडून सॉल्व्ह केलेली उत्तरपत्रिका आपण ती वापस घ्यावायची असते. 3 ते 4 दिवस विद्यार्थ्यांनी ती उत्तरपत्रिका किंवा ती ओएमआर शीट सॉल्व्ह केल्यानंतर विद्यार्थ्यांना काय करायचं की विद्यार्थ्यांना रोल नंबर कसे टाकायचे तर त्याची सूचना व्यवस्थित द्यावायची असते. त्याच्या संदर्भात मी एक स्पेशल व्हिडिओ तुम्हाला करणार आहे की विद्यार्थ्यांना रोल नंबर कशा पद्धतीनं समजून द्यायचे आहेत किंवा कशा पद्धतीनं त्याची सूचना द्यायची आहे कशी माहिती द्यायची आहे त्याच्या संदर्भात मी स्पेशल एक व्हिडिओज रोल नंबरच्या संदर्भात मी करणार आहोत. तर तो तुम्हाला व्हिडिओज मी नंतर तुम्हाला उपलब्ध करून देतो. विद्यार्थ्यांना सांगायचं जर विद्यार्थ्यांकडून तुम्हाला जास्तीचा रिस्पॉन्स हवा असेल तर विद्यार्थ्यांना आपण काय काय बक्षिसं देणार आहोत त्याची माहिती द्यायची. त्याच्या संदर्भात विद्यार्थ्यांना सांगायचं की तुम्ही या परीक्षेला जर बसणार तर तुम्हाला आपण जर तुम्ही परीक्षेला बसाल तर प्रत्येकाला एक सहभागी प्रमाणपत्र आपल्याला मिळेल आणि त्याशिवाय प्रत्येक स्कूलमधून जेवढे विद्यार्थी बसतील त्या विद्यार्थ्यांमधून आपण 5 प्राइज विद्यार्थ्यांना देणार आहोत. प्रत्येक स्कूलमधून किती देणार आहोत आपण तर 5 प्राइज देणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना सर्वात जास्त गुण असतील तर असे 5 विद्यार्थी आपण निवडणार आहोत आणि असे 5 क्रमांक आपण देणार आहोत ज्यांना सर्वात जास्त गुण असतात. तर जे 5 क्रमांक आपण देणार आहोत त्यांना आपण काय देणार आहोत तर त्यांना आपण पुस्तकं देणार आहोत. कुठल्या प्रकारचे देणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण प्रेरणात्मक पुस्तकं शैक्षणिक पुस्तकं किंवा महापुरुषांची पुस्तकं आपण विद्यार्थ्यांना देणार आहोत. कारण काय आहे कारण पुस्तकाने मस्तक दुरुस्त होत असते आणि पुस्तकं जे आहेत हे मनुष्याला घडवतात. त्यामुळे आपण बक्षिसांच्या स्वरूपात विद्यार्थ्यांना पुस्तकं आपण देत असतो आणि प्रत्येक विद्यार्थ्याला या परीक्षेला बसल्याबद्दल एक सहभागी प्रमाणपत्र सुद्धा आपण देत असतो. तर विद्यार्थ्यांकडून तुम्हाला जास्तीत जास्त रिस्पॉन्स हवा असेल की विद्यार्थी जास्तीत जास्त पेपरला बसले पाहिजेत त्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेला जर बसलेत तर तुम्हाला काय मिळेल तर ती गोष्ट त्यांना सांगायची आणि त्यासोबतच विद्यार्थ्यांना हे पण सांगायचं
की जर तुम्ही परीक्षेला बसलात तर तुम्हाला या पेपरचा जो फायदा आहे, या परीक्षेचा फायदा तुम्हाला काय होणार, विद्यार्थ्यांना सांगायचं. आता जर तुमच्याकडे तुम्ही जर समजा एखाद्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जर गेलेले असाल, जिथे 4थी 5वी 6वी 7वी असे वर्ग उपलब्ध राहतात, तर अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना सांगायचं, जिथे 4थी ते 7वीचे विद्यार्थी उपलब्ध असतात त्यांना सांगायचं या पेपरमधून तुमची स्कॉलरशिपच्या पेपरची तयारी होणार आहे, त्यानंतर नवोदयची पेपरची तयारी होणार आहे, त्यानंतर इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाडच्या पेपरची तुमची तयारी होणार आहे आणि विविध स्कॉलरशिपच्या परीक्षांची तुमची तयारी होणार आहे. त्यासोबतच ते जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना सांगायचं की हा जो पेपर आहे, हा पेपर तुम्हाला भविष्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहे. विविध स्कॉलरशिपच्या परीक्षांमध्ये, इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाडच्या परीक्षा, प्रज्ञाशोध परीक्षा असतील किंवा विविध स्कॉलरशिपच्या परीक्षांमध्ये जशा स्वरूपाचे प्रश्न विचारलेले असतात तशाच स्वरूपाचे प्रश्न जवळपास आपण याच्यामध्ये टाकलेले आहेत. आणि विद्यार्थ्यांना सांगायचं की या पेपरमध्ये इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, गणित, भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, विज्ञानावर आधारित प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न, कॉम्प्युटरचे प्रश्न आणि इतर असे विविध विषयांवरती आपण याच्यामध्ये प्रश्न टाकलेले आहेत. म्हणजे जवळपास आपण प्रत्येक विषयाचे जवळपास 10 प्रश्न आपण याच्यामध्ये टाकलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा विषय असला तर त्या प्रत्येक विषयाला आपला जो पेपर आहे हा टच करत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना हा अतिशय महत्त्वपूर्ण असा हा पेपर राहतो. ही माहिती सुद्धा विद्यार्थ्यांना सांगायची. आणि जे 8वी पासून आता एखादे तुम्ही हायस्कूलमध्ये गेले तर तिथे विद्यार्थ्यांना सांगायचं की हा जो पेपर आहे, जर तुम्ही हायस्कूलला गेले असाल किंवा एखाद्या कॉलेजला गेले असाल, मग ते ज्युनियर कॉलेज असो किंवा सिनियर कॉलेज असो, त्या विद्यार्थ्यांना सांगायचं की हा जो पेपर आहे तर या पेपरमधून तुमची पोलीस भरती, तलाठी, बँकेच्या परीक्षा, रेल्वेच्या परीक्षा, स्टाफ सिलेक्शन कमिशन, PSI, STI, राज्यसेवा, मंत्रालयाच्या एक्झाम, क्लरिकलच्या एक्झाम, वेगवेगळ्या प्रकारच्या एंट्रन्स एक्झाम अशा ज्या परीक्षा राहतात त्या परीक्षांची तुमची या पेपरमधून छानपैकी तयारी होणार आहे. त्यासाठी हा जो पेपर आहे हा तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण राहतो. आणि विद्यार्थ्यांना मी सांगितल्याप्रमाणे त्यांना बक्षिसांची माहिती द्यायची आणि त्यांना परीक्षेला जर बसला तर मिळणाऱ्या प्रमाणपत्राची माहिती द्यायची आणि त्यांना सांगायचं की हा पेपर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. या पेपरमधून तुमची भविष्याच्या दृष्टिकोनातून तयारी होणार आहे आणि ज्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये, मग ते पोलीस भरतीची असो, तलाठी असो, बँकिंग असो, रेल्वे असो, स्टाफ सिलेक्शन कमिशन, PSI, STI, राज्यसेवा, मंत्रालयाच्या एक्झाम, क्लरिकलच्या एक्झाम, वेगवेगळ्या प्रकारच्या एंट्रन्स एक्झाम, कुठल्याही प्रकारच्या परीक्षा असो, ज्या परीक्षांमध्ये अशा ज्या परीक्षा आहेत, अशा परीक्षांमध्ये जशा स्वरूपाचे प्रश्न विचारलेले असतात तशाच स्वरूपाचे प्रश्न आपण आपल्या या प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा आपल्या क्वेश्चन सेटमध्ये टाकलेले आहेत असं विद्यार्थ्यांना सांगायचं. आणि विद्यार्थ्यांना सांगायचं मग ते 4थी 5वी 6वी 7वीचे असोत किंवा 8वी 9वी 10वी 11वी 12वी फर्स्ट इयर सेकंड इयर फायनलचे विद्यार्थी असोत, त्यांना सांगायचं की आपल्या या क्वेश्चन सेटमध्ये 100 क्वेश्चन राहतात, 100 प्रश्न राहतात आणि प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय असतात. त्या 4 पर्यायामधून एक योग्य पर्याय आपल्याला निवडायचा असतो. आणि हा पेपर, या क्वेश्चन पेपर सोबत प्रत्येकाला आपण एक ओएमआर शीट देणार आहे सॉल्व्ह करण्यासाठी. आणि हा पेपर विद्यार्थ्यांना आपण 3 दिवसासाठी किंवा 4 दिवसासाठी घरी देणार आहोत सॉल्व्ह करण्यासाठी, अशी विद्यार्थ्यांना वर्गावर्गात जाऊन आपण माहिती सांगायची असते. आणि विद्यार्थ्यांना तुम्हाला या परीक्षेला जर तुम्ही बसलात तर तुम्हाला प्रत्येकाला सहभागी प्रमाणपत्र भेटेल आणि त्याच्यासोबतच तुम्हाला बक्षिसाच्या स्वरूपात आपण पुस्तकं देणार आहोत. प्रत्येक स्कूलमधून आपण 5 प्राइज निवडणार आहोत, 5 क्रमांक काढणार आहोत आणि त्याच्या स्वरूपात तुम्हाला प्रेरणात्मक पुस्तकं, शैक्षणिक पुस्तकं किंवा महापुरुषांची पुस्तकं मिळणार हे सांगायला बिलकुल विसरायचं नाही, कारण त्यामुळे विद्यार्थी जास्तीत जास्त पेपरला बसत असतात. तर असं विद्यार्थ्यांना तुम्हाला सांगायचं आहे. आणि याच्यामध्ये जे कर्मचारी याच्यामध्ये काम करणार आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांना तुम्ही स्कूलमधून जेवढे विद्यार्थी तुम्ही बसवणार त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे, जेवढे विद्यार्थी तुम्ही परीक्षेला बसवसाल तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे आपण तुम्हाला मानधन म्हणून तुम्हाला 10 रुपये आपण तुम्हाला देणार आहोत. तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे तुम्हाला 10 रुपये मिळतील. आणि आपला जो पेपर आहे या पेपरची जी फीज आहे तर ही फीज किती राहते आहे, या पेपरची फीज आहे 60 रुपीज, 60 रुपये या पेपरची फीज आहे. तर हा पेपर आपण तुम्हाला जो आहे हा तुम्हाला घरच्यासाठी देणार आहोत असं विद्यार्थ्यांना सांगायचं.
आणि आता जे कर्मचारी आहेत, जे काम करणार आहेत, तर त्यांना सांगितलं की तुम्ही जर याच्यामध्ये काम केलं तुम्हाला प्रत्येक पेपरच्या मागे आपण 10 रुपये देणार आहोत. आता याचा अर्थ असा होतो की तुम्ही जर एखाद्या हायस्कूलमध्ये गेले तर हायस्कूलमध्ये आरामशीर तुम्हाला 600-700 विद्यार्थी संख्या आरामशीर तुम्हाला सापडते, लहान लहान हायस्कूल असले तरीही. आणि जेव्हा आपण या विद्यार्थ्यांना माहिती सांगतो, तर जर तुम्ही माहिती जर व्यवस्थित किंवा पॉझिटिव्हली जर तुम्ही माहिती सांगितली, तर आरामशीर 600 ते 700 विद्यार्थ्यांपैकी 150, 200, 250, 300 असे कमी जास्त विद्यार्थी या पेपरला बसतात. आणि मग आता तुम्ही एक टार्गेट ठेवायचं दिवसभराचं, की तुम्ही काय करायचं की तुम्ही दिवसभरामध्ये 11 ते 5 हे शाळेचं शेड्यूल राहते. तर या 11 ते 5च्या दरम्यान जवळपास 30 ते 40 किलोमीटर किंवा 50 किलोमीटरच्या रेंजमधले जे विविध स्कूल राहतात, तर त्या विविध 5 ते 6 स्कूलला रोजची आपण व्हिजिट करायची. आणि 5 ते 6 स्कूलमधून 1-2 स्कूल कदाचित तुम्हाला नाही पण म्हणू शकतात, परंतु 3-4 स्कूल तुम्हाला परमिशन देणार आहेत, कारण आपला जो प्रोजेक्ट असतो हा सुंदर आहे आणि हा विद्यार्थ्यांसाठी असतो. तर मग जिथे जिथे आपल्याला परमिशन मिळाली तिथे तिथे जाऊन आपला हा जो पेपर आहे, पेपरचा उपक्रम आपण घ्यायचा. आता तुम्हाला सांगतो की 3 स्कूलमध्ये जरी तुम्हाला 1 दिवस 8 जर तुम्हाला परमिशन मिळाली, 1 दिवस 8 सांगतो आहे, 1 दिवस 8 जर तुम्हाला परमिशन मिळाली 3 स्कूलमध्ये, 3 हायस्कूलमध्ये, तर त्याच्यामध्ये आरामशी 150-150 जरी विद्यार्थी पकडले तर 450 विद्यार्थी होतात. आणि 450 विद्यार्थ्यांमागे जर आपण 10 रुपये जर पकडले तर त्याचे होतात 4,500 रुपये. जर 450 विद्यार्थी जर तुम्ही बसवले 3 स्कूलमधून, तर 450 विद्यार्थ्यांचे 10 रुपये पेपर प्रमाणे तुमचे 4,500 रुपये होतात. आणि या पैशामधून तुमचा जो ट्रॅव्हलिंग खर्च असतो, प्रवास खर्च आहे, हा सुद्धा भरून निघणार. याच्यामधूनच तुमचा पेट्रोलिंगचा जो खर्च आहे हा सुद्धा ऑटोमॅटिकली भरून निघणार आहे. पण याच्यामध्ये तुम्ही इमानदारीनं काम करणं हे आवश्यक आहे. याच्यामध्ये 100% एफर्ट्स ओतणं हे आवश्यक आहे. जर तुम्ही इमानदारीनं काम केलं तर तुमचं याच्यातून आरामशीर तुमचा प्रवास खर्च सुद्धा निघतो आणि याच्यातून आरामशीर तुमचा पेट्रोलचा खर्च सुद्धा निघतो, नाश्ता पाण्याचा खर्च आरामशीर निघून येतो. 2 दिवसांनी मिळून जर तुम्हाला 300, 400, 500 रुपये जरी पेट्रोलिंगचा खर्च आला किंवा नाश्ता पाण्याचा हा खर्च आला, तर जर तुम्हाला 3 स्कूलमध्ये जर 1 दिवस 450 पेपर बसले समजा, तर तुमचे त्यातले 500 रुपये जरी गेले तरी तुम्हाला 4,000 रुपये उरून राहिले. 2 दिवसात तुम्हाला 4,000 रुपये कोण देतं? तर त्याच्यामुळे आपण पॉझिटिव्हली काम करायचं. जर इन्फॉर्मेशन जर तुम्ही व्यवस्थित दिली तर आपण फक्त एका स्कूलमधून फक्त 150 रुपये आपण पकडलेले आहेत. कधी कधी काय होते की या स्कूलमधून जर आपण चांगली इन्फॉर्मेशन दिली तर 600-700 विद्यार्थ्यांपैकी कधी कधी 250-300 असे विद्यार्थी सुद्धा पेपरला बसतात आणि खूप जास्त रिस्पॉन्स मिळतो. कुठे कुठे हायस्कूल खूप मोठे मोठे राहतात, तर या मोठ्या मोठ्या हायस्कूलमध्ये हजार हजार विद्यार्थी संख्या राहते, तर तिथे 400-400, 500-500 विद्यार्थी सुद्धा पेपरला बसू शकतात. विद्यार्थी हे कमी जास्त प्रमाणात पेपरला बसतात. रिस्पॉन्स अतिशय चांगला मिळतो. फक्त गरज आहे ती आपली विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची, विद्यार्थ्यांना माहिती सांगण्याची. जर आपण पॉझिटिव्हली जर विद्यार्थ्यांना माहिती सांगितली तर जास्तीत जास्त प्रमाणात विद्यार्थी पेपरला बसतात आणि तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये याच्यातून तुम्हाला पैसे कमावता येऊ शकतात. आणि हा आपला जो प्रोजेक्ट आहे, आपला प्रोजेक्ट 30 एप्रिल किंवा 1 मे पर्यंत आरामशीर हा आपला प्रोजेक्ट चालत आहे. आणि विद्यार्थ्यांना याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे पेपर घेणेच महत्वाचे नाही, तर विद्यार्थ्यांना रिझल्ट सुद्धा पोहोचून देणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं राहते. तर याच्यामध्ये हा जो व्हिडिओज आहे हा एक पहिला व्हिडिओज आहे. उर्वरित जे काही प्रश्न आहेत ट्रेनिंगशी रिलेटेड, तर त्याचा उहापोह मी पुढच्या व्हिडिओजमध्ये करतो आहे. तर पहिल्या व्हिडिओजमध्ये आज तात्पुरती तुम्हाला मी इथे माहिती सांगितलेली आहे आणि उर्वरित माहिती मी दुसऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगतो आहे. तर तुम्ही हे व्हिडिओज नक्की ऐका, म्हणजे तुम्हाला फील्डवर काम करत असताना समस्या येणार नाहीत. आणि विद्यार्थ्यांना वर्गामध्ये जाऊन जेव्हा आपण क्वेश्चन पेपरची माहिती सांगतो तेव्हा त्यांना रोल नंबर कसे टाकायचे प्रश्नपत्रिकेवरून ओएमआर शीटमध्ये, त्याची संदर्भातला जो व्हिडिओज आहे हा मी एक सेपरेट व्हिडिओज करून तुम्हाला मी पाठवत आहे. थँक्यू सो मच.